नमस्कार. रोखठोकमध्ये आपलं स्वागत. एक मुलगी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातली, वय वर्ष 23-24, शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागलेली, सकाळी नोकरीवर जाऊन संध्याकाळी ठरलेल्या वेळी घरी परत येणारी. एक दिवस नेहमीप्रमाणे ती रिक्षात बसली. रिक्षावाल्याला कुठे जायचं तो पत्ता सांगितला. रिक्षा सुरू झाली. दिवसभराच्या कामानं खरं तर ती थकली होती आणि लवकरच आपण घरी कसे पोहोचणार याच विचारात ती रिक्षात बसलेली. काही वेळातच रिक्षा घर सोडून वेगळ्याच दिशेने जात असल्याची तिला जाणीव झाली. तिने याबाबत रिक्षावाल्याकडे विचारणा केली. रिक्षावाल्याकडून कोणताही प्रतिसाद तिला मिळाला नाही. रिक्षाचा वेग वाढला जातो आणि मग आपलं अपहरण होतंय की काय याची तिला जाणीव झाली. रिक्षावाला वेग कमी करायला तयार नाही आणि याच गोंधळलेल्या मनस्थितीत स्वतःच्या सुरक्षेसाठी ती रिक्षातून खाली उडी मारते. रस्त्यावर तिचं डोकं आपटतं आणि ती कोमात जाते. आजही हे जेव्हा मी तुम्हाला सांगतोय तेव्हा तिची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते. अर्थात ही सिनेमातली गोष्ट नाहीये प्रेक्षक, हे प्रत्यक्षात घडलंय. ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. रिक्षावाले एखाद्या तरुणीला भलत्याच दिशेनं घेऊन जाण्याचं धाडस कशामुळे करू शकतात? पोलिसांचा धाक कमी होतोय का? अशा प्रकारे मुलींचं अपहरण करणारं रॅकेट कार्यरत आहे का? या घटनेला आठवडा झाला तरी त्या रिक्षा चालकाचा साधा शोध आम्हाला काढता येत नाही. सामान्य नागरिकांनी अशा घटनांबाबत कशा प्रकारे जागरूक राहायचं आणि अशा घटना नेमक्या रोखायच्या कशा यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया सुरक्षेची परीक्षा या खास कार्यक्रमात. सुरक्षेची परीक्षा या कार्यक्रमात सर्वप्रथम पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट. ठाण्यातल्या कोलशेतमध्ये राहणारी 24 वर्षांची स्वप्नाली लाड ही शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी जात होती. त्यावेळी तिनं कापूरबावडीमधून रिक्षा पकडली. रिक्षावाला अतिशय वेगात रिक्षा चालवत होता. तिला जायचं त्या दिशेनं रिक्षा न नेता कळेरच्या दिशेनं तो जायला लागला. तिच्या लक्षात येताच तिनं आरडाओरड केला, मात्र रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे अखेर तिनं धावत्या रिक्षातून उडी मारली. यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. रस्त्याच्या कडेला तरुणी पडल्याचं समजताच नगरसेविका उषा भोईर यांनी तिला जवळच्या एका रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. आज ती स्वतःचं स्टेटमेंट देण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तरी माझी ठाणेकरांना आणि इन फ्युचर ही घटना होऊ नये पुन्हा कधी ठाण्यात अशा प्रकारची, तर ही ठाणेकरांना जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कृपया याबद्दल पोलिसांनाही माहिती लवकरात लवकर द्यावी. नागरिकांना जर या घटनेबाबत काय माहिती असेल, कुणी जर प्रत्यक्ष घटना पाहिली असेल तर त्यांनी कापूरवाडी पोलिसांशी संपर्क साधावा. त्या दृष्टीनं तपासास मदत होईल. या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई होण्याची मागणी स्वप्नालीच्या कुटुंबियांनी केली आहे. ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिला असेल त्यांनी पुढे येऊन या घटनेची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सुरक्षेची परीक्षा. प्रेक्षको, आपण पाहिलं रिक्षातनं घरी जाणाऱ्या मुलीवर काय प्रसंग ओढवला. असं समजायचं काहीच कारण नाही की हा प्रसंग फक्त एका स्वप्नालीवर ओढवलेला आहे. कदाचित हा प्रसंग आपल्या घरातल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या किंवा नातेवाईकाच्या कुणाच्याही बाबतीत घडू शकतो, इतका तो गंभीर आहे. आणि या विषयाकरताच चर्चा करण्यासाठी मी आज आमंत्रित केलेलं आहे मिलिंद बल्लाळ हे ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ठाणे शहरात गेले अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य आहे आणि या घटनेला जवळून ते फॉलो करतायत. मिलिंद बल्लाळ, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत भगवान कांबळे हे माजी सहाय्यक आयुक्त ठाण्याहून, ते आमच्या ब्युरोमधून आहेत. भगवान कांबळे साहेब, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत दीपक घोंगडे हे रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज ते ठाण्याहून आज खास या कार्यक्रमाकरता त्यांना मी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. आणि आपल्या बरोबर आहेत प्रार्थना शिरसाट या स्वप्नाली लाडच्या नातेवाईक, म्हणजेच स्वप्नाली लाड ही त्यांची भाची, त्या त्यांच्या मामी आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम प्रार्थना तुमच्यापासूनच करूया. नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि स्वप्नाली त्यानंतर जी पडली त्यानंतर शुद्धीवर आली का? काय नेमकं घडलेलं आहे?
स्वप्नाली साधारण 9च्या दरम्यान तिच्या ऑफिसहून निघाली. कुठे आहे ते ऑफिस? वागळे इस्टेटला ठाण्यात. म्हणजे ठाण्यातला अत्यंत गजबजलेला एरिया, जसा तो पुण्यात आहे, औरंगाबाद आहे, नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तसाच तो अत्यंत गजबजलेला भाग. अगदी. त्याच्यानंतर तिकडनं तिला तिच्या फ्रेंड मॅनेजरने ड्रॉप केलं महादेव हॉटेलपर्यंत. महादेव हॉटेलमधून तिने कोलशेतला जाण्यासाठी म्हणून रिक्षा पकडली आणि त्याच्यानंतर हे सगळं अजून स्वप्नाली स्वतः शुद्धीत न आल्यामुळे काय नक्की झालं हे आम्हाला माहिती नाही, पण हा सगळा अंदाजाचा भाग आहे की तिने रिक्षा तिकडनं पकडली आणि ती रिक्षा कोलशेतला वळवायच्या ऐवजी रिक्षावाला तिला काल्हेरच्या दिशेने घेऊन जायला लागला. तेव्हा तिने आरडाओरडा केला, जो आजूबाजूच्या तिथे वर्धमान सोसायटी म्हणून एक सोसायटी तिथे असलेल्या लोकांनी ऐकलाय आणि त्यांनी ऐकलेल्याचं सांगितलं पण आहे. तिचा आरडाओरडा ऐकला आणि लगेचच काही सेकंदामध्ये तिने त्या रिक्षातून उडी घेतली. काल्हेर हा नवीन विकसित होणारा ठाणे भिवंडी रस्त्यावरचा काहीसा निर्जन असणारा असा भाग आहे. तिथे पडल्यानंतर अजूनपर्यंत तरी ती शुद्धीत आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे नक्की काय झालं हे तिची आता एक प्रकारे झुंज ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये चालू आहे. खूप कठीण अशा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची मला माहिती देण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर मिलिंद बल्लाळ आहेत. मिलिंद बल्लाळ ज्येष्ठ पत्रकार ठाण्याहून आपल्या बरोबर आहेत. मिलिंद बल्लाळ, नेमकं काय झालं असं वाटतंय? प्रत्येक शहराचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. ठाणं असेल, नाशिक असेल, औरंगाबाद, पुणे, नागपूर, सोलापूर या प्रत्येक शहराला आता उपनगरं निर्माण झालेली आहेत आणि त्या उपनगरात जाण्या येण्याकरता म्हणून अत्यंत सोयीचं असं वाहन कुठलं असेल तर ते सार्वजनिक बस आणि त्याचबरोबर रिक्षाही आहे. आज रिक्षात बसल्यानंतर ठाण्यामध्ये सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही उदयजी, आपण जे म्हणताय ते अत्यंत बरोबर आहे की एकूणच हा सगळा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये प्रकार एखादा घडतो, मुंबईत घडतो आणि तो आता आमच्या ठाण्यात घडायला लागलेला आहे. तर ही संपूर्णच अत्यंत काळजी वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे घरातल्या आता जिथे ते तरुण मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांनी रिक्षाने प्रवास करायचा की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि खरं म्हटलं तर हा विषय आपण घेतलात, मी आपले खरंच आभार मानतो, कारण की रिक्षा चालकांच्या मुजोरीबद्दल आतापर्यंत आपण खूपदा केलेलं आहे. सर्व रिक्षा चालक तसे आहेत असं म्हणायचं नाही, परंतु जे आहेत आणि मेजॉरिटी ऑफ देम तसे असेल तर युनियनचं काहीतरी एक उत्तरदायित्व राहतं की आपले सदस्य जे आहेत ते कसे वागतायत. म्हणजे इतके दिवस हे फक्त प्रवाशांच्या त्यांचा आत्मसन्मान हा सतत अपमानित करणं हा प्रकार त्यांच्याकडनं चालू होता. मग जीवाशी खेळणं चालू होतं अत्यंत वाईट रिक्षा चालून, आणि आता ते चारित्र्याशी खेळतायत. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि ही परिस्थिती का निर्माण झाली ह्याच्या खरं खोलात जायची वेळ आलेली आहे. कारण की दुर्दैवी स्वप्नाली अजूनही काय आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत खरं त्याच्यावरचा पर्दाफाश होणार नाही. परंतु एक ॲनालिसिसचा आपण जर भाग घेतला तर अत्यंत वाईट रिक्षा चालवणं, शिस्तला धरून न चालवणं आणि ती शिस्त मग तुमच्या बेशिस्त जी आहे ती संपूर्णपणे तुमच्या अंगात तुम्ही अशा पद्धतीने ती तुमच्या अंगात भिनते की तुम्हाला मग कशाचीच भीती वाटत नाही आणि मग तुम्ही असे प्रकार करण्याचं तुमच्यात धाडस निर्माण होतं. मला असं वाटतं कुठेतरी ह्या लोकांना थांबवायला पाहिजे होतं. तिथे कुठेतरी पोलीसही कुठेतरी कमी पडलेले आहेत, रिक्षा संघटनांचे नेतेही कमी पडलेत असं माझं स्पष्ट मत आहे. पोलीस आणि रिक्षा चालकांचे संघटनेचे पदाधिकारी हे दोघेही आपल्या बरोबर आहेत. माजी सहाय्यक आयुक्त भगवान कांबळे आपल्या बरोबर आहेत. भगवानजी, आता आपण पाहिलेत मिलिंद बल्लाळांनी थेट आरोप केला, पोलिसांची कुठल्याही प्रकारची भीती किंवा कशाचीच भीती आम्हाला वाटत नाही. ठाण्यामध्ये घडलेला हा प्रकार हा एका स्वप्नाली लाड किंवा लाड कुटुंबियांच्या घरात घडलेला प्रकार म्हणून आम्ही सोडून द्यायचा का हा वाढणाऱ्या शहरांमध्ये की ज्यांना उपनगरं निर्माण होत आहेत आणि रिक्षातनं जायची परिस्थिती अपरिहार्य आहे अशा वेळेला हा एका मुलीच्या बाबतीत घडलेला प्रसंग म्हणायचा का ही इतरांसाठी असलेली धोकादायक घंटा किंवा सूचना म्हणायची? पोलिसांची भीती नाही राहिली. नाही, असे प्रश्न जे आहेत सोडून देता येणार नाहीत आपल्याला. ह्या ठिकाणी पोलीस थोडेसे कमी पडलेत ही गोष्ट सत्य आहे, परंतु पोलिसांची एक कार्यपद्धती आहे आणि त्या कार्यपद्धतीला अनुसरून साक्षीदारांची किंवा परिस्थितीजन्य पुराव्याची छाननी करून त्याप्रमाणे आरोपितांच्या विरोधात जो काही गुन्हा दाखल होतो किंवा त्यांचा शोध घेतला जातो. ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आपल्याला फक्त माहिती मिळालेली आहे की रिक्षातून तिनं आपली उडी घेतली आणि तिला दुखापत झालेली आहे आणि सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे.
अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे हा, की त्या मुलीवर असा प्रसंग येऊ नये. परंतु माझं असं मत आहे की कापूरबावडीसारख्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी वर्दळीचा भाग आहे. लोकांनी आपली जे काय म्हणतात की स्वतःचं स्वत्व विसरून गेलीत की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एक मुलगी रिक्षातून उडी घेते, खाली पडते. कॉर्पोरेटरसारख्या एका महिलेनं आणि तिच्यासोबत असणाऱ्या एका साक्षीदारानं त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते. आणि त्या ठिकाणी इतर जे बघे लोक आहेत त्यांनी त्या रिक्षाचा नंबरसुद्धा पाहू नये किंवा त्या रिक्षावाल्याचं वर्णनसुद्धा त्यांना माहीत पडू नये किंवा पोलिसांना त्याबद्दल माहितीही देऊ नये. कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आपल्याला आवाहन करतायत, जनतेला आवाहन करतायत, आम्हाला माहिती द्या. परंतु अद्यापपर्यंत ती माहिती मिळालेली नाही. जर अशी माहिती कुणाकडून मिळाली किंवा पोलीस आपल्या सोर्सप्रमाणे त्यातून माहिती काढतीलच आणि ह्या गुन्ह्याची उकल होईल. थोडक्यात सांगायचं तर ही जोपर्यंत मुलगी शुद्धीवर येत नाही तोपर्यंत यातून आपल्याला जे काही माहिती पाहिजे ती मिळणं थोडंसं कठीण झाले. त्यामुळे पोलीस या ठिकाणी कमी पडलेले आहेत. भगवान कांबळे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की त्या कॉर्पोरेटर महिलेचं मला अभिनंदन निश्चितच भोईर मॅडमचं करावं लागेल की त्या पुढे आल्या आणि त्यांनी त्या मुलीला मदतीचा हात दिला. त्या क्षणी त्यांचं प्रथम कर्तव्य होतं त्या मुलीला तातडीनं रुग्णालयात पोहोचणं, ते त्यांनी केलं. परंतु इतर जे लोक होते बघे, त्यांनी फक्त बघायची भूमिका घेतली. त्यांच्यापैकी एकानेही त्या रिक्षा चालकाचा पाठलाग केला नाही, त्याला पकडलं नाही किंवा त्याचा नंबरही नोंदवून घेतला नाही. हे सगळं न करण्यामागे कुठेतरी एक सामाजिक अनास्था वाढत चालली आहे, शून्यता वाढत चालली आहे. ही म्हणायची का कांबळे साहेब, पोलिसांबद्दलची भीती आहे एक प्रकारची की नको यांची कटकट, यांच्याकडे जर काय आपण माहिती दिली तर आपला जीव धोक्यात यायचा, आपल्या मागे हजार चौकशी शुक्ल काष्ट लागायची. पोलिसांना माहिती दिल्यामुळं लोकांचा जीव धोक्यात येतो असं माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात नाही आहे. पोलिसांना माहिती दिल्यानं जनतेचंच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. खरे गुन्हेगार जे आहेत ते समोर येतात आणि त्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्याप्रमाणे पोलीस आपले प्रयत्नशील राहत आहेत. पोलिसांचा धाक नाही असं नाही. लोकांनी सुद्धा आपलं स्वत्व, आपली जाणीव जागृत ठेवावी आणि पोलिसांना मदत करावी. पोलीस हे काही आकाशातून पडलेले कुणी अलाबाबाच्या चिरागमधले हे नाहीत. त्यामुळे नाही का ह्या लोकांच्या कांबळे साहेब, अलिबाबाच्या चिराग मधून पडलेले नसतील, परंतु अलिबाबाच्या चिराग मधून पडलेले नसतील, लेकिन चिराग की कोई तो रोशनी, कायद्याची काहीतरी रोशनी त्यांच्या अंगावर असेल की नाही, की ज्याच्यामुळं पोलिसांचा किमान धाक बसावा, आपल्याला पकडलं जाईल असं सुद्धा रिक्षावाल्यांना वाटत नाहीये किंवा सर्वसामान्य कोणाही गुन्हेगाराला वाटत नाहीये. हा जो प्रकार घडलेला आहे तो अजून स्पष्ट व्हायचा आहे. कारण ती मुलगी शुद्धीवर येणं फारच गरजेचं आहे. तिच्याकडूनच आपल्याला ह्यावर जास्त माहिती मिळू शकेल. ह्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं आहे, तो रिक्षावाला एकटाच होता की तिच्यासोबत आणखीन कुणी होतं आणि ती निघालेली होती, आणि तिला असं काय एकदम अचानक घडलं की तिनं आपली उडी घ्यावी आणि ती नेमकी डोक्यावरती पडावी. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळणं बाकी आहे सर. आपण पाहिले प्रेक्षक, एक मुलगी जी संध्याकाळी कामावरून घरी यायला निघते, रिक्षात बसते आणि रिक्षावाला भलत्याच दिशेने त्याला घेऊन जात असताना ती ओरडत राहते, हेल्प हेल्प म्हणत राहते. इतर सोसायट्यांमधील लोक बघत राहतात, रस्त्यावरची लोक बघत राहतात, परंतु कुणीही त्या रिक्षावाल्याचा नंबर, नाव किंवा त्याचं काहीही डिटेल्स आत्तापर्यंत, एक छोटंसं केस सोडलं तर आत्तापर्यंत काही येऊ शकत नाही बाहेर. सुरक्षेची परीक्षा या विषयावर आपण चर्चा करतोय. ठाण्यामध्ये एक मुलगी रिक्षा पकडते आणि रिक्षा पकडून रात्री ऑफिसचं काम संपल्यानंतर घरी जायला निघते आणि घरी जाताना रिक्षावाला प्रचंड वेगानं भलत्याच ठिकाणी तिला घेऊन जात असतो. ती हेल्प हेल्प असं ओरडते, कुणी तिच्या मदतीला येत नाही किंवा फक्त बघत राहतात आणि ती मुलगी जीवाच्या आकांतानं रिक्षाच्या बाहेर उडी मारते, डोक्यावर पडते, तिची शुद्ध जाते. एक नगरसेविका तिला पाहते, हॉस्पिटलमध्ये पोहोचवते. आणि एक प्रश्नांचं भिंडोळ घेऊन आपण सगळे आत्ता बसलो आहोत की इतक्या बघ्यांच्या गर्दीत कुणीही त्या रिक्षाचा नंबर टिपला नाही अथवा त्याचा पाठलाग करायचा विचारही केला नाही. पण सवाल असा निर्माण होतो की मुळात त्या रिक्षावाल्याला असं कृत्य करण्याचं धाडसच का झालं. अशा वेळेला रिक्षावाल्यांवर रिक्षा मालक संघटनेचा नेमका काय अंकुश आहे. आपल्याबरोबर दीपक घोंगडे आहेत. दीपक घोंगडे,
झाला हा प्रकार काय झाला, आपली प्रतिक्रिया काय, आणि आपण एक रिक्षा मालक संघटना म्हणून आता काय करताय? प्रथम मी माझ्या ठाण्यातल्या समस्त रिक्षावाले माझीच नाही सर्वांच्या तर्फे त्या बहिणीची, आमच्या स्वप्नाली लाडची आणि त्याच्या कुटुंबियाची माफी मागतो. हा कोण विकृत असेल, ज्या विकृतामुळे हे झालेलं आहे, त्याला त्याला आमच्या धंद्यावर आणि आमच्या पोटावर पाय आणला आहे. एका विकृत माणसामुळे असं जर घडत असेल तर शर्म वाटायला पाहिजे साहेब. आणि मला हा निश्चित वाटतं हा रिक्षावाला नसेल, हा कोणीतरी विकृत कोणतरी आला असेल. आता ठाण्यात साहेब 60,000 रिक्षा आहेत. त्यातल्या अधिकृत किती आणि अनधिकृत रिक्षा किती? 60,000 नाही, 20,000 रिक्षा आहेत. आता 1,000 व 1,500 वाढल्यात. त्यातल्या 20,000 रिक्षावर 60,000 ड्रायव्हर आहेत. 60,000 ड्रायव्हरमध्ये असा एखादा विकृतपणा घडतो, हे 35 वर्ष पहिल्या क्षमा मागतो. यातले अधिकृत लायसन्स होल्डर किती आहेत? यातले लायसन्स होल्डर साहेब असतील 45,000. म्हणजे 15,000 निश्चित असेल साहेब. 15,000 अनधिकृत आहेत. 15,000 लोकांवर तुमचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. याबाबत आपण कधी आवाज उठवलात? याबाबत कधी पोलिसांकडे गेलात? रिक्षाचं भाडेवाढ झाले पाहिजे म्हणून तुम्ही अनेक आंदोलनं केली, ती जस्टिफाय सुद्धा असतील. रस्त्यावरचे खड्डे असतील, पेट्रोल वाढलं असेल, रिक्षांच्या किमती वाढल्या असतील, स्पेअर पार्ट्स वाढले असतील, त्याच्याबद्दल मला आता चर्चा करायची नाही. परंतु अनधिकृत रिक्षावाले आणि 15,000 इतक्या प्रचंड, म्हणजे जवळपास 25% इतके अनधिकृत आहेत आणि तुमची संघटना त्याविरुद्ध काहीच करत नाही साहेब. ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलीत. हे नियंत्रण RTO, पोलीस डिपार्टमेंट, ट्रॅफिक डिपार्टमेंट करतं. त्यांनी वेळोवेळी चेकअप केले तर ह्याच्यामध्ये भरपूर विदाऊट लायसन, विदाऊट बॅच हे मिळतील. आणि दुसरं असं की ह्या प्रकार असा आहे की काही काम नसेल तर जो माणूस बेकार असेल तो काय नसेल तर रिक्षा चालवायला तयार होतो. रिक्षा असा धंदा आहे की गरीबाला पोटावरची 2 वेळची भाकरी देते. गरीबाची आज इतकी बेकारी वाढली, इतकी काम धंदे बंद झाल्यात, गिरण्या बंद झाल्यात, कंपन्या बंद झाल्यात. त्यावेळी ही रिक्षाच एक असा आहे की रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय की माणूस 2 वेळची, पण तो हा जो झालाय प्रकार हा खरंच लांछनास्पद आहे. आम्ही 35 वर्ष या रिक्षा युनियनमध्ये होतो, आम्ही कार्य करतो, आम्ही गरिबांच्या रिक्षा चालवतो आणि कोण माणूस कमवतो ह्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष केलं जातं. परंतु त्याच्यामुळे जर असं कोण घडत असेल, आणि ही गॅरंटी नाही की तो बॅचवाला होता का विदाऊट बॅचवाला होता, परमिट होता विदाऊट बॅच, तो कुणी असू दे, जे गेले त्याला शासन झालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला, त्यांच्या घरच्यांना आणि संपूर्ण ह्याच्या मदत करायला जी पाहिजे ती तयार आहोत. फक्त आम्ही अडकलोय आता की आम्हाला ह्याच्यामुळे असे कधी वेळ येईल आणि इथं अशी वेळ येऊन तुम्हाला सांगावं याची शरम वाटते. मिलिंद बल्लाळ आपल्या बरोबर आहेत. मिलिंद बल्लाळ, ठाणे शहराची संपूर्ण बदलती जी स्कायलाईन आहे ती आपण पाहिलेली आहे. यापूर्वी ब्ल्यू कॉलर क्लास म्हणजे श्रमिकांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. कोलशेत रोड ज्या ठिकाणी मुलगी राहत होती, घोडबंदर रोड असेल किंवा बाजूला असणारा TTC बेलापूर एरिया असेल, या सगळ्या ठिकाणी कामगारांचे कारखाने होते, त्यांच्या वस्त्या होत्या. हळूहळू ते कारखाने गायब झाले आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची गृहनिर्माण संकुलं आणि IT इंडस्ट्री झाली. बेकार झालेला वर्ग हा रिक्षा चालवायला तयार झाला आणि त्यातले बहुतांशी लोक हे बॅच नसलेले किंवा अनधिकृत रिक्षावाले आहेत. त्यांच्यापैकी कोणीतरी हे केलेलं आहे का? याचं कारण असं आहे की हाच प्रकार इतरही शहरात सर्रास चालू आहे. मिलिंद बल्लाळ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, आता मला तुमचा आवाज आला. आपण जे म्हणालात ते एकदम बरोबर आहे. आणि आता धोंगडे ज्या पद्धतीने अतिशय तळमळीने बोललेले आहेत, त्या गोष्टीचा मला इथे मुद्दाम उल्लेख करायचा आहे की ठाण्यामध्ये जवळजवळ 30,000 ते म्हणाले त्याप्रमाणे रिक्षा आहेत आणि त्यांच्या जवळजवळ 5 डझनभर संघटना आहेत. परंतु या डझनभर संघटनांनी आजतापर्यंत, म्हणजे मी गेले 25-30 वर्ष पत्रकारिता करतो आहे, असा एकही परिसंवाद आपल्या सदस्यांसाठी घेतला नाही की आपली ही इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कसं वागलं पाहिजे प्रवाशांशी, जो आपला ग्राहक आहे, ह्याबद्दल आजपर्यंत कोणीही कधी मार्गदर्शन केलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, आपण जसं आता म्हणालात, सर्वच मीडियानी वारंवार अनेक पत्र छापलेली आहेत, अग्रलेख लिहिलेले आहेत, बातम्या आलेल्या आहेत, परंतु त्याची गंभीर दखल सुद्धा या संघटनांनी घेतलेली नाही. हे सुद्धा मला इथे नमूद करावंसं वाटतं. विषय असा आहे की आज आपण त्याच्यात शिरायचं नाही, परंतु इतकी उदासीनता, जशी नागरिकांची उदासीनता आहे की साधा रिक्षाचा नंबर कोणी घेतलेला नाही किंवा त्या नगरसेविकेच्या मदतीला कोणी गेलेलं नाही, तसाच हा प्रकार आहे की आपण इतकं आरडाओरड करून सुद्धा जर अशा पद्धतीचं जर कोणी दखल घेणार नसेल, एवढी उदासीनता असेल तर ती योग्य नाही. आणि त्या उदासीनतेचाच हा परिपाक आहे की कोणीच लक्ष देत नाही. म्हणजे वाहतूक पोलीस किंवा तुमचं परिवहन खातं RTO
ह्यांच्यावर एकमेकांवर आरोप करत राहणं, किंबहुना हे तिघजण एकमेकांवर आरोप करत असतात. रिक्षा संघटना कधी ट्रॅफिक पोलीसवर, ट्रॅफिक पोलीस कधी रिक्षा संघटनांवर, कधी RTOवर, आणि सर्वसामान्य माणूस ह्यात भरडला जात आहे. आणि ही कुठेच काही कारवाई होत नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग अशा पद्धतीची भीड चेपली जाते आणि मग कुठच्याही थरावर रिक्षा चालक जाऊ शकतो. ते म्हणाले ते बरोबर आहे की त्यात अतिशय काही प्रामाणिक तळमळीचे रिक्षा चालक आहेत आणि मी स्वतः त्यांना ओळखतो की प्रामाणिकपणे वस्तू आणून देतात, मदत करतात. परंतु जे काही 2-4 मुठभर विकृत लोक जे आहेत ते जर बदनाम करत असतील तर त्यांची जबाबदारी कोणावर राहते? या डझनभर संघटनांवर काय केलं आतापर्यंत? सवाल जे प्रामाणिक आहेत त्यांच्याबद्दलचा नाहीये, जे अप्रामाणिक आहेत त्यांना प्रामाणिक संघटना का बरं आतापर्यंत हुडकून काढू शकल्या नाहीत? त्यांची ओळख परेड यापूर्वीच का करण्यात आली नाही? जर त्यांना याआधीच जरब बसली असती तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, कदाचित अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नसत्या. ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रार्थनाजींना एक प्रश्न विचारणार आणि तो म्हणजे, प्रार्थनाजी, आपल्या घरी आता अशी पद्धत झालेली आहे, मोबाईल प्रत्येकाच्या कानाला, प्रत्येकाच्या खिशामध्ये असतो. मुलगा शाळेत गेला, कॉलेजला गेला की आईचा फोन जातो, कॉलेजमध्ये पोहोचलास का? कॉलेजमधून निघाल्यानंतर त्याला फोन जातो की तू रिक्षात बसलास का, बसमध्ये बसलास का, ट्रेनमध्ये बसलास का? एक प्रकारची असुरक्षितता आहे. मला तुम्ही सांगा, स्वप्नालीनी जेव्हा ऑफिस सोडलं त्याच्यानंतर तिचा शेवटचा संपर्क आपल्या आईवडिलांशी केव्हा झाला? काय वातावरण होतं? स्वप्नालीची आई ही सतत तिला कायम ऑफिसला पोचलीस का, जेवलीस का, निघालीस का, रिक्षा पकडलीस का, हे सतत त्यांना सवयच आहे. ती रादर आता प्रत्येक आईला ती सवय आहे की तुम्ही जसं म्हणालात की निघालात का, खाल्लंस का, प्यायलंस का, रिक्षा मिळाली का, बस मिळाली का, त्याप्रमाणे स्वप्नाली जेव्हा ऑफिसमधून निघाली तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं की तू निघालीस का. त्यांचं फोनवरती बोलणं झालं. त्याच्यानंतर रिक्षा पकडलेला मेसेज तिने व्हॉट्सअपवरती आपल्या आईला पाठवला. म्हणजे त्या रिक्षात बसल्यानंतर तिने SMS केलेला आहे व्हॉट्सअपवरून. आणि म्हणजे स्वप्नालीची आई बघतीये की ती ऑनलाईन दिसतेय आणि काही सेकंदात ती ऑफलाईन होते आणि त्या तेवढ्या दरम्यान झालेला हा प्रसंग आहे. म्हणजे असंही नाही की घरातल्यांना माहिती नाही की ती कुठे आहे किंवा निघाली. आपण पाहत असाल, जेव्हा प्रार्थनाताई बोलत होत्या तेव्हा मला आमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या अनेक मुला-मुलींची जाणीव झाली की ते सुद्धा असंच प्रकारचं कम्युनिकेशन आपल्या आई वडिलांबरोबर ठेवत असतात. आपल्या आई वडिलांना स्क्रीनवर ऑनलाईन दिसणारी मुलगी टेक्स्टच्या माध्यमातून का होईना क्षणार्धात गायब होते आणि ती आता सध्या झुंजर येते आहे, कारण ती रिक्षातनं उडी घेते आणि ती उडी रस्त्यावर तिच्या डोक्यावर ती उडी घेते आणि त्यानंतर ती शुद्धीवरच येत नाही. सुरक्षेची परीक्षा वाढती महानगर आणि वाढत्या महानगरामध्ये सगळ्यांना सहज उपलब्ध होईल असा वाहतुकीचा पर्याय असतो आणि तो म्हणजे ऑटो रिक्षा. त्या ऑटो रिक्षामध्ये बसल्यानंतर स्वप्नाली लाड या मुंबईच्या प्रख्यात अशा सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका अतिशय हुशार मुलीला, लागवी मुलीला आलेला जो अनुभव होता तो भयानक होता. आणि त्याच विषयी आपण बोलतोय. आपल्याबरोबर प्रार्थना शिरसाट, स्वप्नाली लाडची मामी आपल्याबरोबर आहे. मला सांगा प्रार्थनाजी, स्वप्नालीला यापूर्वी ऑफिसमधनं परत येताना, रिक्षा पकडताना असा कधी अनुभव आला होता? स्वप्नालीला रिक्षा पकडताना जेव्हा माझी महादेव हॉटेलच्या इथे ती रिक्षा पकडायची तेव्हा तिला हा नेहमी प्रॉब्लेम व्हायचा की रिक्षा मिळत नाही. आणि नेहमी ती कंप्लेंट करायची की खूप रिक्षावाल्यांना विचारलं, 10 रिक्षावाले झाले की नकारतात. मग ती तिच्या वडिलांना फोन करायची की पप्पा मी इथे थांबले, मला घ्यायला या म्हणून. मग ते घरून यायचे, तिला घेऊन जायचे. मग त्यांचा त्रास वाचण्यासाठी कधी कधी ती विहंग म्हणून जी सोसायटी, असाच विचार हा कार्यक्रम बघणाऱ्या शेकडो मुली करत असतील किंवा त्यांच्या घरात हेच वातावरण असणार. तिथे महादेव हॉटेल हे इतकं गजबजलेला एरिया आहे ठाण्यामधला, तिथे एक CCTV कॅमेरा नाही आहे की जो कॅच करू शकेल की स्वप्नालीने कुठली रिक्षा पकडली. तर खरोखर आता मला वाटतं की काय करतात महानगरपालिका एवढ्या गजबजलेल्या एरियामध्ये जिथे काही होऊ शकतं. आणि असे प्रसंग झालेले आहेत मुंबईसारख्या ठिकाणी की आणि दुसऱ्याही मोठ्या शहरात की गजबजलेल्या ठिकाणीच अघटित घटना घडतात, तिथे कॅमेरा नसावेत. भगवान कांबळे, CCTV असणं ही आता कुठल्याही मोठ्या शहरामध्ये लक्झरी राहिलेली नाही आहे, तर ती एक गरज बनलेली आहे. ठाणे शहरामध्येच काय, मुंबई असेल, पुणे असेल, बॉम्बलास्टच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं CCTV नसल्यामुळे किंवा जे CCTVचं फुटेज आहे ते अत्यंत लो क्वालिटीचं आहे, वाईट दर्जाचं आहे. तुम्हाला आता असं नाही वाटत की आपण या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या माननीय मंत्र्यांना असं आवाहन करावं की अशा गजबजलेल्या ठिकाणी CCTV चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत? अगदी बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी या ठिकाणी ठाण्यात कार्यरत असताना आमचे
पोलीस आयुक्त रघुवंशी साहेब यांच्याकडे ज्या ज्या मीटिंग झालेल्या होत्या त्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला ही जबाबदारी सोपवण्यात आलेली होती की त्यांनी त्यांच्या विभागातले असे जे काही स्पॉट्स आहेत ते निवडावेत आणि त्या ठिकाणी लोकांच्या सहकार्यातून, कारण शासनाकडून त्यावेळेस मदत मिळत नव्हती, तर लोकांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशननं ठाण्यामध्ये कारवाई केलेली आहे. परंतु हा जो भाग आहे हा घोडबंदर रोडकडे जाणारा रस्ता किंवा ह्या ठिकाणी काही ठिकाणी हे CCTV बसवण्यात आलेले नाहीत आणि ही काळाची गरजच आहे की CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत. त्यातून एक चांगला पुरावा. प्रेक्षको, निवडणुका जवळ आलेल्या तेव्हा आपल्या एरियामध्ये CCTV का बरं बसवले गेले नाहीत हा प्रश्न तुमच्या आमदारांना मतं मागायला येतील तेव्हा जरूर विचारा. तत्पूर्वी एक प्रश्न तुमच्यासाठी दीपकजी, रिक्षात बसताना कुणीही त्या रिक्षा चालकाच्या हेतूवर शंका घेऊन किंवा शंका असते म्हणून बसत नाही, किंवा त्यावर पूर्णपणे विश्वास टाकून रिक्षात बसतात. या प्रकारानंतर हा जो कार्यक्रम बघतायत त्यांच्या मनात नक्की धडकी भरली असेल की यापुढे आम्ही रिक्षा चालकावर विश्वास तरी कसा ठेवायचा. साहेब, तुम्ही बोलता ते बरोबर आहे. ह्या एका प्रसंगानं आमची जेवढी बदनामी झाली तेवढी नाही, आम्ही ॲक्च्युलीच बदनाम आहोत. आता तुम्हाला बोललं तर हा विषय जरा सोडून एक सांगतो. पूर्वी जसं स्वातंत्र्यपूर्व काळात लिव्हिंग सर्टिफिकेट असताना आपल्या आजीच्या आजोबाचे किती असतील तर बघितलं, त्याच्यावर एक जात लिहिली जायची आणि जन्मजात गुन्हेगार हा शब्द टाकला जायचा. आम्ही रिक्षावाले आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही मेहनत करतो, हे झालं ते लांछनास्पद. मी कान धरून माफी मागतो. हे आमच्यातला कोणतरी विकृत होता, त्याला आम्ही कधीच फेवरमध्ये राहणार आहे. परंतु असा जे जन्मजात गुन्हेगार तशी आमची रिक्षावाल्यांची. आम्ही 2.5 लाखाचे 7 लाखाचे कॅमेरे, हे सोनं नाणं हे परत दिलेले आहे, त्याच्या आमच्याकडे कॉपी आहेत. दीपक घोंगडे साहेब, प्रश्न तुमच्या एकट्याच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा इतरांच्या प्रामाणिकपणाबद्दल नाही. सवाल इथे असा निर्माण होतोय की रिक्षा आज 6 दिवस झाले या घटनेला, अजूनही साधं त्या गुन्हेगाराचं स्केच, त्याचा नंबर काही सापडत नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक नाक्यावर उभारणारा रिक्षा चालकांचे काही ग्रुप असतात, बरोबर, काही एकमेकांच्या जातीचे असतात, काही एकमेकांच्या गावाचे असतात, काही एकमेकांच्या जवळ राहणारे असतात. त्यांच्यात नकळतपणे एक प्रकारचं बॉन्डिंग असतं आणि साधारणतः प्रत्येक रिक्षावाला त्याच्याबरोबरच्या 15 ते 20 लोकांना अत्यंत जवळून ओळखत असतो. तो आज कुठे रिक्षाचं भाडं करतोय, काय करतोय, इथपासून सगळं माहिती असतं. आज 6 दिवस झाले तरी हा रिक्षावाला तुम्हाला सापडू शकत नाही. हे होऊ शकत नाही साहेब. हा जर त्या बॉन्डिंग मधला असता तर आम्ही निश्चित पकडला असता. आणि ह्याचा अर्थ हा ठाण्यातला नाही. आणि दुसरं असं, हा जो महादेव एरियात पकडला आहे हा कुठला तरी बाहेरचा सिटीचा आहे. जनरली शेअर रिक्षा ज्या चालतात किंवा जनरली ह्या ग्रुपच्या ज्या रिक्षा चालतात त्या ठराविक ठिकाणी जातात. ह्या जो आहे महादेवहून कोलशेतला जाणारा आणि कोलशेत सोडून तो भिवंडीला जाणारा, हा विकृत असेल की हा एक तर ठाण्यातला नसेल, ठाण्याबाहेरचा असेल, किंवा आता सध्या मुंबई, भिवंडी, तुमचे मुंब्रा इकडचेही रिक्षावाले इथं धंदा करतात. आम्ही कुणाला रोखू शकत नाही. आणि ते पकडणं हे RTO, ट्रॅफिक आणि पोलिसांचं काम आहे. पण ते करतात, त्यात त्यांचं मनुष्यबळ कमी पडतं. आम्ही पोलिसांनी दोष देत नाही. पोलिसांनी ह्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवला असंही म्हणणं चुकीचं आहे. आणि त्यांनी दाखवला तर आम्ही गप्प बसणार आहे. पोलिसांवर हलगर्जी बोला. याशिवाय आम्ही ह्याच माध्यमातून मी आपल्याकडे एक सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सर्व आया बहिणींना विनंती करतो की तुम्ही ज्यावेळी रिक्षात बसाल त्यावेळी तुम्ही एक एवढं करता तर तुम्ही कुठल्याही रिक्षात बसा, तुमचा त्या गाडीचा नंबर एक SMS तुमच्या घरातल्यांना करत जावा. तुमच्या वस्तू विसरल्या, तुमच्या काही वस्तू गेल्या किंवा काही अशा अपंग सगळं, त्यासाठी तुम्हाला तो फार फायद्याचा ठरेल. हे तुम्हाला मी सुचवतो. हे सुचवायची पण गरज नाही. हा आमच्यावर लांछनास्पद हे काळीमा लागलाय, परंतु त्यामध्येही आपण काहीतरी करणं जरुरी आहे. या दृष्टीने मी तुम्हाला एक सुचवतो. मिलिंद बल्लाळ, 1 आठवडा झाला या घटनेला तरी सुद्धा त्या रिक्षा चालकापर्यंत पोहोचायला आपल्याला पूर्णपणे अपयश येत आहे. रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, तेही प्रयत्न करतायत, पोलीसही प्रयत्न करतायत, परंतु त्याचं स्केच एक पुसटचं स्केच ज्याच्यावरनं काही तसा बोध होत नाहीये. असं असताना एक प्रकारे अशी जी रॅकेट्स आहेत जी अशा प्रकारे गुन्हे करत असतात त्यांचा कॉन्फिडन्स नाही वाढणार. निश्चितच कॉन्फिडन्स वाढणार आहे. मगाचा एक मुद्दा जो होता तो जरा थोडासा कंप्लीट करतो की कापूरवाडी जंक्शन हे अत्यंत महत्त्वाचं जंक्शन आहे. मिसेस शिरसाट आता जे बोलल्या ते अत्यंत महत्त्वाचं आहे की तिथे खरोखरच दिवसभर म्हणजे जवळजवळ 24 तास तिथे प्रवासी रिक्षा, शेअर रिक्षाचा तिथे व्यवसाय चालत असतो. त्या कापूरवाडी जंक्शनवर आपल्या महाराष्ट्र शासनाने 200 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधलाय.
परंतु साधारणपणे 20 लाख रुपयाची तिथे जर सिस्टीम बसवली असती, चांगली कॅमेरेज बसवले असते, तर ह्या असे प्रकार जे आहेत हे आपल्याला रोखता आले असते. दुसरा एक घोंगडे यांनी जो मुद्दा मांडला मगाशी, आपण त्याबद्दल पण मान्य केलं की काही रिक्षावाले चांगले आहेत आणि ते ह्या सगळ्या प्रकरणात बदनाम झालेले आहेत. परंतु त्यांच्याकडे एक गोष्ट मला अजूनही त्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे की जेव्हा एखाद्या रस्त्यावर रिक्षावाल्याचं आणि खाजगी वाहनाचं कोणी भांडण झालं तर सर्व रिक्षावाले जसे एकत्र येतात आणि त्या रिक्षावाल्याला सपोर्ट करतात, त्याची चुकीची बाजू असली तरी, तर अशा वेळेला सुद्धा त्यांनी खरं म्हटलं तर एकही दाखवायला पाहिजे की त्यांच्यातलं जर एक जण बाहेरचा, ते म्हणतात की बाहेरचा कोणतरी माणूस येऊन तिथे धंदा करतो आणि तो असा विकृतपणा करत असेल तर मला असं वाटतं त्यांनी त्याच वेळेला त्या माणसाला रोखायला पाहिजे होतं. तिथेही ते कुठेतरी कमी पडलेत. ह्याच्या पुढे अशा चुका होणार नाहीत ह्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आणि स्केच तुम्ही म्हणाल की खरोखर यात नागरिकांचाही तेवढाच दोष आहे की इतका भर दिवसा हा प्रकार होतो, सर्व लोकांसमोर त्या मुलीला पळवून नेलं जातं, ती ओरडत असताना कोणी तिच्या मदतीला जात नाही आणि ती उडी मारते आणि तरी देखील कोणी येत नाही, रिक्षाचा साधा नंबर घेत नाही. ही कुठेतरी मला असं वाटतं की लाजिरवाणी गोष्ट आहे समाजाला. बरोबर आहे. नुसतं स्केच 7 दिवसानंतर जारी होत आहे. रिक्षा मालक संघटना प्रयत्न करतायत. सर्वसामान्य जनता ज्या ठिकाणी हजर होती त्यांच्यापैकी एकालाही अशा प्रकारची समयसूचकता दाखवता आली नाही. सवाल एका स्वप्नाली लाडचा नाहीये, तर सवाल या निमित्तानं ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला घरी येताना काय काळजी घेतली पाहिजे, तिच्या आई वडिलांची धास्ती या कार्यक्रमात आपण वाढवण्यापेक्षा कशी कमी करू शकणार आहोत. सुरक्षेची परीक्षा या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत भगवान कांबळे, माजी सहाय्यक आयुक्त, ठाण्याहून आपल्या ठाण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत. स्वप्नाली लाडच्या बाबतीत जे घडलं त्याच्या अनेक अंगांची आपण विस्तृतपणे चर्चा केली. आता हे कसं घडू नये याकरता मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आहे. प्रथम भगवान कांबळे यांच्याकडे. भगवान कांबळे, अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरता पोलिसांनी काय केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याबाबत आत्ता जो चर्चेला आलेला प्रश्न म्हणजे CCTV कॅमेऱ्याची गरज ही अतिशय निकडीची झालेली आहे. आणि ही महत्त्वाच्या ठिकाणी अशी CCTV कॅमेरे जर बसवली तर अशा प्रकारची कृत्य करणारे जी लोक आहेत किंवा घटना आहेत त्या कॅमेऱ्यात कैद होऊन पोलिसांना त्याची मदत होईल, समाजाला मदत होईल. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की आत्ताच काही मला माहिती मिळाली होती, त्यानुसार एका शाळेमध्ये एक मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना एक अनोळखी इसम तिच्याकडे आला आणि त्यानं सांगितलं की आईनं मला पाठवलेलं आहे आणि तू माझ्यासोबत घरी चल. त्या मुलीनं त्या अनोळखी इसमाला पाहिल्यानंतर विचारलं, पासवर्ड सांगा मग. आणि तो पासवर्ड काय हे गौड बंगाल त्याला कळालं नाही आणि तो तिथून पळून गेला. त्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न हा त्या ठिकाणी संपलेला आहे. ठाण्यामध्ये जे काही रिक्षा आहेत विविध भागातून ते येतात आणि या ठिकाणी जे रिक्षा कर्मचारी आहेत तर त्यांच्यावर कसलंही कुणाचंही नियंत्रण नाही. ह्यांना कुठेतरी रजिस्ट्रेशन करून घेणं किंवा त्यांच्याबाबत कुठेतरी नोंद ठेवणं फार गरजेचं आहे. ज्या रिक्षा आहेत त्या रिक्षा कुठल्या भागातल्या आहेत किंवा कुठल्या भागात जातात तर त्या भागाचं नाव, जसं मुंब्रा, कळवा, ठाणे अशा प्रकारचे काहीतरी बॅनर्स किंवा त्यावर रंगाने पेंटिंग वगैरे करून जर दिलं तर ते एक आपल्याला ओळखीची खूण त्या ठिकाणी बसणाऱ्या पॅसेंजर होऊ शकते. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे RTO अधिकाऱ्यांनी याबाबत फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे असं समजून ह्या ज्या बेकायदेशीर चालणाऱ्या रिक्षा आहेत तर त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वाची सूचना कांबळे साहेब तुम्ही केली आहे की ठाण्याचे RTO जर हा कार्यक्रम बघत असतील किंवा त्यांचे कर्मचारी बघत असतील, कृपया त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवा की ठाण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व अनधिकृत रिक्षांना कुठेतरी एकदा चाप लागणं गरजेचं आहे. मिलिंद बल्लाळ आपल्या बरोबर आहेत. मिलिंद बल्लाळ, सर्वसामान्य माणूस जो रिक्षात बसत असतो त्यांनी यापुढे नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांनी काय करायला पाहिजे ते आपल्या कांबळे साहेबांनी सांगितलं. सर्वसामान्य जनतेनं काय करायचं? जनतेने काय करण्यापेक्षा एक मला सूचना करायची होती, ती आपल्यासमोर मी मांडतो. ती सूचना अशी आहे की जिथे ते शेअर रिक्षा घेतल्या जातात आणि खास करून ह्या BPOतल्या किंवा तरुण मुली तिथे रिक्षा पकडायला येतात, तर तिथे जसं आपल्या एअरपोर्टच्या बाहेर प्रीपेड रिक्षा टॅक्सीचा जो संपूर्णपणे एक काउंटर असतो, तर तसं एक लेडी कॉन्स्टेबल राऊंड द क्लॉक
त्या तिथे बसणं आवश्यक आहे. एखादी मुलगी जर एकटी रिक्षात बसत असेल तर ताबडतोब तिचा रिक्षा नंबर त्यांच्या रजिस्टरवरून नोंद व्हायला पाहिजे, की जेणेकरून सपोज तिचा जर मोबाईल चार्ज उतारला असेल, तिच्याकडे व्हॉट्सअप नसेल, तिला तशा पद्धतीचा सपोर्ट नसेल, तर पोलिसांकडेच एक नोंद जर असेल, प्रीपेड रिक्षा हे त्याच्यावरचं बरोबर आहे. प्रीपेड की आपला नंबर नोंदवला गेलेला आहे. सोल्युशन आहे. घोंगडे साहेब, रिक्षा मालक संघटना आता या संदर्भात असे प्रकार होऊ नये म्हणून पुढे काय करणार आहे? रिक्षा मालक संघटना याबाबतीत आपल्याला सहकार्यच करेल. आम्ही समस्त आमच्या आई बहिणींना विनंती करतो, ज्यावेळी तुम्ही जेंट्स असो कुणी असो, ज्यावेळी तुम्ही रिक्षात बसाल त्यावेळी रिक्षात ज्यावेळी तुम्ही बसाल तो मागं तुमचा नंबर असतो, ते तुम्ही तुमच्या घरात त्यांना SMS करत जावा. तुमची वस्तू विसरली, तुमच्या काय असं काही घडलं, असं तर साहेब हे माझ्या 35 वर्षात पहिल्यांदा घडलं आणि हे घडतंय हे मला कधी स्वप्नात पण नव्हतं. पण तरीही हा जर गेला तुम्ही एक SMS केला पण तर तुम्ही त्याच्याही safe पलीकडे होता. जाऊन त्याच्याही अनधिकृत रिक्षावाल्यांना पकडून द्यायची मोहीम RTO साठी तुम्हीच आता का नाही सुरुवात करत? नाही, आम्ही तयार आहोत, पण तो साहेब आमच्या ताकदीच्या पलीकडचं आहे. 20,000 रिक्षा टोटल आता 22-23 झाला, 23,000 रिक्षा कंट्रोल करणं एवढं वाटतं तेवढं सोपं आहे. अनधिकृत रिक्षा किती आहेत हे आमच्यापेक्षा जास्त RTOना आणि ट्रॅफिकवाल्यांना माहिती आहे, पोलिसांना माहिती आहे. ते हे याच्यात करू शकतात. आणि हे जे झालंय तो हा एवढा निर्धावलेला असताना एवढं डेअरिंग आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. हे कधी ठाण्यात झालं नाही, महाराष्ट्रात नाही झालं. तो एवढं डेअरिंग करतोय म्हणजे हा तो एक तर अनधिकृत असणार किंवा त्याला त्याचं काही देणं घेणंच नसेल, त्याच्यामुळे हे एवढं डेअर केलं आणि हे चुकीचं आहे. आणि ह्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि माझं म्हणणं आहे की आमचे रिक्षावालेही अशी काय ओरडाओरड झाली तर पहिला येतात आणि धावतात, पण त्यावेळी ही एवढी ओरडा लक्षात नाही असेल. दुसरं, आणि ज्यावेळी मुंबईत बॉम्बस्फोट झाला आमचाच एक टॅक्सीवाला बॉम्बस्फोटमध्ये जाऊन तो तशाच अवस्थेत जाऊन असं झालं हे घडवले. आणि रिक्षावाले हे डोळे आहेत, टॅक्सीवाले डोळे रिक्षावाले हे डोळे आणि कान आहेत समाजाचे, परंतु सध्या मात्र त्या कानांना आणि डोळ्यांना बधिरता आली की काय असा सवाल या ठिकाणी निर्माण होतो. या कार्यक्रमाचा शेवट करताना मला याचे प्रार्थनाजींकडे, आज त्यांची भाची ही जीवन मृत्यूचा संघर्ष लढतीये. गेले 6 दिवस झाले विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांनंतर आत्ता कुठेतरी कदाचित आशेची थोडीशी पालवी किंवा आशेचा थोडासा किरण निर्माण झालेला आहे. प्रार्थनाजी काय सांगाल? आम्ही म्हणजे मी माझ्यातर्फे आणि स्वप्नालीतर्फे रिक्वेस्ट करते ठाण्यातल्या सगळ्या रिक्षावाल्यांना की ह्याच्या पुढे ठाण्यातल्या स्त्रियांनी त्यांच्याकडे संशयित दृष्टीने बघायचं त्यांना नको असेल की त्यांनी त्यांच्याकडे संशयित दृष्टीने बघावं की हाच तो ज्याने फसवलं एका मुलीला. तर कृपया तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती असेल किंवा काही धागादोरा मिळाला तर पोलिसांना कळवा, रिक्षा संघटनांना कळवा. आणि अशा प्रकारच्या मुलींवरती अत्याचार होण्यापासून आणि अशा प्रकारची एखादी मुलगी असं काहीतरी फेस करायला नको असेल तर प्लीज पुढे या आणि मदत करा. प्रेक्षक, आपण पाहिलंय या एका प्रसंगाचे किती धागेदोरे होते. RTOनं इथल्या अनधिकृत बॅचवाल्यांवर किंवा रिक्षांवर आतापर्यंत कारवाई केली नाही. 200 कोटीचे उड्डाणपूल आम्हाला बांधता येतात, पण त्याच्या खाली 2-5 लाखाचे CCTV आम्हाला लावता येत नाहीत. रिक्षा एका नाक्यावर उभ्या असतात, त्यातले अनेक एकमेकांचे मित्र असतात, परंतु अशा प्रकारचा बाहेरचा माणूस रिक्षा मालक संघटनेनं आतापर्यंत ओळखता आलेला नाही. जेवढे आम्ही आमच्या रिक्षाचं भाडे वाढवावं याच्याकरता एकत्र आणि जागरूक असतो किंवा रिक्षावाला जेव्हा मुजोरपणा करतो तेव्हा त्याला बाजूनच साथ द्यायला जेवढे रिक्षावाले पुढे येतात तेवढे यावेळी त्याला पकडायला पुढे आलेले असतील, परंतु त्याला आत्ता यश आलेलं दिसत नाही. एकूणच समाज म्हणून आपण जी आत्ता संवेदनशून्यता दाखवतोय, समय सूचकता दाखवायला विसरून गेलोय की एक महिला कॉर्पोरेटर त्या मुलीला उचलते, आपल्या गाडीत घालते, घेऊन जाते, त्यावेळी एकालाही त्या रिक्षाचा नंबर बघावा किंवा त्याला पकडण्यासाठी मागे धावावं असं वाटलं नाही. हे सगळंच अत्यंत विषण्ण करणार आहे. हे फक्त ठाण्याला स्वप्नाली लाडच्या बाबतीत घडलं असं समजायचं काहीही कारण नाही आहे. ही एक वन आयसोलेटेड केस आहे म्हणून सोडून देऊया असंही म्हणायचं काही कारण नाही आहे. अशा घटना या वाढत्या महानगरांमध्ये, विशेषतः ज्यांना उपनगर आहेत आणि जिथे रिक्षाचा वापर वारंवार करावा लागतो, तशा प्रकारे कुठेही होऊ शकते. ती होऊ नये म्हणूनच हा आपण कार्यक्रम केला. स्वप्नाली लाड हिला लवकरात लवकर आराम मिळो आणि ती शुद्धीवर येऊन या प्रकरणाचे आणखीन धागेदोरे बाहेर येवोत, एवढीच आत्ता झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे मी प्रार्थना करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. हा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.